सियावर रामचंद्र की जय. अगस्त्य मुनी रामचंद्रांना त्यांच्या वंशातली एक कथा सांगतायत. आता ही कथा मोठी विलक्षण आहे. रामचंद्र वनवासात असताना ज्या वनात गेले आणि त्या वनात त्यांना जो त्रास अनुभवावा लागला पंचवटीच्या वनामध्ये, तो का आला हे तुमच्या लक्षात येईल. इथे ही कथा, एवढी एक कथा मात्र रामाच्या चरित्राशी काहीतरी संबंध दाखवते आहे. ते म्हणाले, प्रजापिता रामचंद्रा नीट ऐक. प्रजापिता ब्रह्मदेवानी या सृष्टीची निर्मिती केली. पृथ्वी तलावरती मनुष्य आणि अन्य प्राण्यांची निर्मिती केली. या सगळ्यांना संचलित करण्यासाठी एका राजाची आवश्यकता होती. त्यांना एका सूत्रात बांधणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता होती. यासाठी प्रजापिता ब्रह्मदेवानी मनु नावाच्या आपल्या पुत्राची राजा म्हणून, क्षत्रिय म्हणून नियुक्ती केली. मनु राजा म्हणून काम करू लागला आणि या मनुला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव इक्ष्वाकू. पुढे हाच इक्ष्वाकूचा वंश रामचंद्रांचा वंश आहे. ही कथा सत्ययुगातली आहे. रामचंद्रांचा वंश आहे. या इक्ष्वाकूवरती मनुने राज्यभार सोपवला आणि सांगितलं की तुला आता तुझ्या पुत्रांची निर्मिती करून वेगवेगळे राजे निर्माण करावे लागतील आणि त्यासाठी तुला आता पुत्र निर्माण करावे लागतील. मग इक्ष्वाकूने अधिकृतरित्या विवाह करून 100 पुत्रांना जन्म घातला. इक्ष्वाकूने 100 पुत्रांना जन्म घातला. या 100 पुत्राच्या पैकी इक्ष्वाकूचा एक शेवटचा पुत्र होता, जो जरासा मंदबुद्धी होता. त्याला संस्कार या सगळ्या गोष्टी कुठल्याची कल्पना नव्हती. याचं नाव दंड. हा दंड वयाने लहान असला तरी वागायला उद्दंड होता, कारण मुळातच अल्पबुद्धी, मूढमती अशा स्वरूपाचा होता. आपल्या मोठ्या भावांची सेवा करावी, आपल्या पित्याचं ऐकावं असं त्याला कधी वाटलंच नाही. हा दंड नावाप्रमाणे दंड होता. यानं संस्काराच्या गोष्टी कधी पाळल्याच नाहीत. पण काय असतं बघा, पित्याचं प्रेम मात्र पोरांवर असतं, आईचं प्रेम मात्र पोरांवर असतं. त्या कधी लेकरांवरच्या प्रेमाला कमी करत नाहीत. दंड उदंड होता, पण त्याच्याकडेही राज्य असावं असं त्याला वाटत होतं इक्ष्वाकूला. आणि नेहमी तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे वेगवेगळ्या भाषणातून तुम्ही ऐकलं असेल, आपल्या कमी क्षमतेच्या, कमी शक्ती असलेल्या पुत्रावरच मातापित्यांचं जास्त प्रेम असतं. म्हणजे याचं बरं आहे, याला नोकरी आहे, याचं काम आहे, याच्याकडे चांगले पैसे आहेत, हा चांगला कमवतो. जरा धाकटाच थोडा कमी कमवणार आहे, अल्पबुद्धी आहे, त्याचं काय होईल याचा विचार मातापिता करत असतात. म्हणून त्याच्यासाठी काही उभं करता येईल का, तो सुखात राहील याचा काही करता येईल का विचार ते करत असतात. हे माता पिता करतातच करतात, पण देव आणि संत पण हाच विचार करतात बरं का. माऊलींचं बघा ना, सगळा ज्ञानयज्ञ करून झाला आणि मग देवालाच त्याने विचारलं माऊलींनी, आता विश्वात्मके देवे, हे देवा, आता हा सगळा ज्ञानाचा महिरप मांडून झालाय, येणे वाग्यज्ञ तोषावे. हा ज्ञानाचा यज्ञ करून झालाय. माझ्या वाग्यज्ञानी तुम्ही संतुष्ट झाला असाल, व्हावं, आणि झाला असाल. तेव्हा झालात ना खुश? देव काय नाही म्हणतोय. मग ते म्हणतात, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. समाधानी झाला असाल तर मला पहिल्यांदा काहीतरी द्या. देव म्हणाला, मागले, माग बाबा, काय हवंय ते माग. आणि मग ज्ञानदेवांनी मागायला सुरुवात केली. ते काय म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांचा दुष्टपणा जाऊ दे. काही लोक जे खळांचे वाकोडी मोडो असं म्हणतात, म्हणजे खळांचा वाकडेपणा निघून जावं, वाकोडे मोडो असं म्हणतात. खळांची व्यंकटी सांडो, वाकोडे मोडो, कुठलाही शब्द घ्या. सगळ्यात पहिल्यांदा माऊलींना कुणाची आठवण झाली? जराशा अवघड नाठाळ पोरांची. त्यांचा दुष्टपणा जाऊ दे म्हणाले, म्हणून त्यांना माऊली म्हणतात.
तर हे माऊली असणं जे आहे ना ते सगळ्यांकडे असतं. तसा इक्ष्वाकू सुद्धा आपल्या शेवटच्या पुत्राच्या बाबतीत, दंडाच्या बाबतीत थोडेसे हळवा आहे. आणि या इक्ष्वाकूला वाटतंय की आपल्या पुत्राचं राज्य असायला हवं, त्याला मोठं चांगलं राज्य मिळायला हवं, त्यानं चांगलं राज्य करायला हवं. म्हणून इक्ष्वाकू या भूतलावरची एक छान जागा निवडतो. विंध्य पर्वताच्या नंतर आणि शैवल पर्वताच्या अलीकडे. विंध्याचल ते शैवल पर्वत. आता शैवल पर्वत कुठे येतो? दक्षिणेतला. आणि विंध्य उत्तरेतला. उत्तर आणि दक्षिणच्या मध्ये 2 पर्वतरांगाच्या मध्ये जी जागा आहे ती जागा त्याला राज्य करण्यासाठी दिली जाते. मग तिथे तो आपली राजधानी स्थापन करतो. अत्यंत सुंदर अशी राजधानी. मधुमंत असं त्या राजधानीचं नाव दिलं जातं, मधुमंत नगर. त्या आपल्या राजधानीच्या शहरामध्ये एक सुंदर असा महाल करून त्या विंध्य व शैवल पर्वताच्या मध्ये तो राज्य करू लागतो. आता हा प्रदेश दंडाने राज्य केलेला होता, म्हणून त्याला पुढे नाव मिळालंय काय? तर दंडकारण्य. रामचंद्रांच्या आयुष्यात जे दंडकारण्य येतं ना, ज्या दंडकारण्यात रामचंद्र येतात ते दंडकारण्य. पंचवटी विंचवटी हा सगळा परिसर दंडकारण्याचा परिसर आहे दक्षिणेपर्यंत. आणि तिथून पुढे रामचंद्र मग सीतेच्या शोधामध्ये दक्षिणेकडे जात राहतात. हे दंडकारण्य का झालं? खरं तर मधुमंत नगर असं नाव मिळायला पाहिजे होतं. दंडकारण्य का मिळालं? दंडाचं अरण्य का झालं? दंड नगर का नाही झालं? ते त्याची एक विलक्षण कथा आहे बरं का. खरी कथा इथे आहे. एक सुंदर नगरी अरण्यात का बदलली? लोकांचा निवास तिथे का नव्हता? ते मधुमंत नगर कुठे गेलं? काय कारण आहे या मधुमंत नगराच्या विनाशाचं, संपण्याचं, लुप्त होण्याचं? त्याचं कारण स्वतः दंड आहे. मुळातच जन्मापासून उदंड, संस्कारहीन, त्यामुळे तो वागायचाही वाईटच. या दंडाच्या राज्याच्या जवळ महर्षी शुक्राचार्य राहत होते. शुक्राचार्य या दंडाला मार्गदर्शन करायचे. शुक्राचार्य आपण दैत्यगुरु मानतो, पण नेहमीच ते दैत्यगुरु होते असं नाही. शुक्राचार्य मनुष्यराजांचे पण गुरु होते, त्यातल्या या दंडाचे पण गुरु होते. शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा दंड राज्यकारभार चालवत होता. अनेक ऋषींचं मार्गदर्शन त्याला मिळायचं, त्यात एक शुक्राचार्य होते. एक दिवस हा दंड आपल्या वनाच्या, आपल्या नगराच्या बाजूला असलेल्या शुक्राचार्यांच्या आश्रमात गेला. अर्थात शुक्राचार्य तिथे नव्हते. आश्रमात गेल्यानंतर शुक्राचार्यांची ज्येष्ठ कन्या अरजा, तिचं नाव, ती वनामध्ये, त्या आश्रमाच्या आजूबाजूच्या वनामध्ये विहार करत होती. मुळात वनात राहणारी ती शुक्राचार्यांची कन्या, तेजस्वी ऋषीची कन्या, अप्रतिम सुंदर, अप्रतिम लावण्य, आणि त्यातल्या त्यात त्या वनातल्या पुष्पांना आपल्या केसामध्ये माळल्यामुळं अधिकच सुंदर दिसत होती. नुकतीच वयात आलेली ही अरजा, तिला बघितल्यानंतर या दंडाच्या मनामध्ये पाप येतं. त्याला वाटतं की ही तरुणी आपल्याला उपभोगासाठी मिळायला हवी. तो जातो आणि तिला म्हणतो की हे सुंदर स्त्रिये, तू कोण आहेस? ती म्हणते, राजन, मी दैत्यगुरु शुक्राचार्यांची, गुरुवर्य शुक्राचार्यांची ज्येष्ठ कन्या आहे. ते म्हणे, तुझ्या मी सौंदर्यावर मोहित आहे, लुब्ध आहे, तू माझा स्वीकार करावा असं मला वाटतं. अरजा म्हणते, राजा, असा विचार करू नकोस, मी माझ्या पूर्णतः वडिलांच्या संरक्षणामध्ये राहते आहे आणि तू माझ्यासोबत असे शब्द वापरू नयेत असं मला वाटतं. दंड राजा आहे आणि दंड आहे, तो काही ऐकत नाही. आणि तो न ऐकता अरजेला आपल्या बाहुपाशात घेतो आणि आपली इच्छा तृप्त करून टाकतो. बळजबरीची. रडवेल्या चेहऱ्याने, आपलं सर्वस्व लुटल्या गेल्याने अरजा अगदी रडत रडत आपल्या पित्याची वाट पाहू लागते. आणि तो सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम असेल ते राहील, मी परत येईन तेव्हा आपण असंच काही पुन्हा करू, तू माझ्यासोबत राहशील. थोड्या वेळानंतर शुक्राचार्य परत येतात आणि आपल्या कन्येची वाईट अवस्था बघतात. तिला विचारतात की काय झालंय? तेव्हा ती सगळी कथा आपल्या पित्याला सांगते
आणि मग शुक्राचार्य जे करतात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.